श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हिंदू धर्मात भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचा मार्ग आहे. भक्ती मार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते. देवाची आराधना उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. या सोबतच घरामध्ये सुख समृद्धी येते. म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्ती भावाने पूजा करतात. शास्त्रात देवपूजेचे नियम अगदी सविस्तरपणे सांगितले गेले आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने देवपूजा कशी करावी याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. म्हणजे देवपूजेचे नियम, देवपूजा कशी करावी आणि देवपूजा केलेल्या पाण्याचे काय करावे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. या नियमांचे पालन केल्याने साधकावर भक्तांच्या कृपाशीर्वाद कायम राहतो. त्यांच्या कृपेने साधकाच्या जीवनात सर्व काही शुभच घडत राहील. तुम्हालाही देवांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवांना नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवा. देवांना नैवेद्य कसा अर्पण करावा, देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक करू नये, देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आणि नैवेद्य अर्पण करत असताना कोणत्या मंत्राचे पठण करावे, पाणी कसे आचमन करावे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर ब्रह्मांड नायक चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर मित्रांनो, आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला नैवेद्य दाखवतो. तो दाखवताना काही सकारात्मकता, सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवांची उपासना करतात. पण आपल्याकडून या गोष्टी विधिवतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून चुका होतात आणि नकळतपणे झालेल्या चुकांमुळे कुठेतरी आपल्या घराला दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचा नियम आहे. भक्ती मार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते. हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये दररोज देवपूजा केली जाते. मन शांती, सकारात्मकता, सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी रोज आपण देवपूजा करतो, देवांची उपासना करतो. शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते. देवपूजा, पाठ किंवा मंत्र पठण करणे, नैवेद्य अर्पण करण्यापासून ते आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत. नियमांचे पालन करून देवपूजा करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा, मनोकामना देवी देवता नक्कीच पूर्ण करतात अशी मान्यता आहे. देवांना नैवेद्य, प्रसाद अर्पण करण्याचे शास्त्रात नियम सांगण्यात आले आहेत. तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत. काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ नैवेद्य तेथेच सोडून देतात. असं करणं चुकीचं आहे. यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही. तसेच त्याचे नकारात्मक परिणामही तुम्हाला भोगावे लागतील. देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल आपण जाणून घेऊया. देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका. देवासाठी आपण नैवेद्य दाखवत आहोत तर तो नैवेद्य एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावर ठेवली पाहिजे. नैवेद्य नेहमी सोने, चांदी, पितळ किंवा मातीपासून बनलेल्या भांड्यामध्येच अर्पण करावा. सनातन धर्मात या धातूंना पवित्र आणि शुद्ध मानले गेले आहे. याशिवाय केळीच्या पानावरही
तुम्ही देवांना नैवेद्य अर्पण करू शकता. नैवेद्य तसाच सोडू नका. काही लोक देवासमोर नैवेद्य ठेवतात आणि दिवसभर तो तसाच नैवेद्य देवासमोर राहतो. तो तसाच अगदी वाळून जातो. नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवावे. अन्नामध्ये कांदा, लसूण किंवा तिखट पदार्थाचा समावेश नसावा. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थाचा समावेश असावा. जरी आपण रोज गोड बनवत नसाल तरी दही भात, दूध, साखर भात किंवा गूळ अशा प्रकारे गोड नैवेद्य पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता. स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेल्या नैवेद्यात थोड्याच वेळाने आपण आपल्याच घरातील लोकांसह ग्रहण करावा. असे केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरात अडचणी, कष्ट, त्रास या सर्वांतून आपली सुटका होऊ शकते. जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात. असे मानले जाते की जर तुम्ही देवाला नैवेद्य अर्पण केलेला तो तसाच देवासमोर ठेवला असेल तर विश्वासनेक, चंद्रेश्वर, चंदनशिप आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात आणि घरामध्ये आजारपण वाढते. अनेक समस्या वाढतात. म्हणून नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे. हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे. असे केल्यामुळे आपल्या शरीरातील अडचणी सुद्धा दूर होऊ लागतात. पण जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्याचे प्रसादामध्ये रूपांतर होते. देवाच्या दिशेने नैवेद्य ठेवावा. नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा. आपले मन स्वच्छ, सात्विक असावे. नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण असावे. भाविकांनी खऱ्या भक्तिभावाने देवाच्या मूर्तीला नैवेद्य अर्पण केलेला असावा. देवाला सुद्धा मान्य होतोच तो नैवेद्य. देवासमोरील नैवेद्य खाल्ल्यामुळे देव सुद्धा आनंदी होतात. हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवासाठी आदर व्यक्त करणे आहे. यावर देवही प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभाशीर्वाद देतात. तर मित्रांनो, देवासाठी जो नैवेद्य अर्पण करत आहोत, सणावाराच्या दिवशी सागर संगीत भोजन देवांना नैवेद्य सात्विक पद्धतीने अर्पण करू शकता. रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा रोजचा आपला जो स्वयंपाक बनवलेला असतो तो देवांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. पण सहसा देवांना नैवेद्य हा गोडच अर्पण करावा. जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केले तर जीवनात आपणास अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. देवाला नेहमी सात्विक भोज भगवंताला अत्यंत प्रिय आहे. यासाठी गंगाजल युक्त पाण्याने स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावे. अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे. मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा. उष्टे अन्न देवाला चुकूनही अर्पण करू नये. यामुळे देव नाराज होतात. यासाठी जेवणापूर्वी फळे, मिठाई किंवा प्रसाद वेगळा ठेवा. पूजेनंतर देवाला तो अर्पण करा. पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करा. नैवेद्य अर्पण करतावेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे? तर मित्रांनो, देवभक्तीचा भुकेलेला आहे, नैवेद्याचा नाही. पण आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो, तर हे योग्य आहे का? तर आपण रोज भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे व नंतर आपण भोजन केले पाहिजे. सकाळची नित्यकर्मे करून स्नान वगैरे करून स्नान केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी ते भोजन बनवतो.
तेच देवासाठी अर्पण केले पाहिजे. पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहे ते पाणी सुद्धा शुद्ध आणि स्वच्छ असावे. ते वापरलेले नसावे. भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावे. खरकट्या हाताने देवाला नैवेद्य दाखवू नये. देवाला नैवेद्य दाखवताना आपले हातपाय स्वच्छ धुतलेले असावेत. स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावेत. एका प्लेटमध्ये नैवेद्य घेतल्यानंतर एका पिल्यामध्ये पाणी सुद्धा घ्यावे. नंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणाय स्वाहा, ओम अपमानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम नैवेद्यम समर्पयामी हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा. आपण ज्या प्लेटमध्ये नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ते प्लेट किंवा ताट देवासाठीच असावे. त्या ताटामध्ये आपण भोजन केलेले नसावे. याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे. देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही. देवासमोर साखर तर आपण ठेवतोच, पण हा प्रसाद झाला. नैवेद्य हे आपण घरामध्ये शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे होय. नैवेद्य आपल्या इच्छेनुसार काहीही अर्पण करू शकतो, पण जो नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत तो घरामध्येच बनवलेला असावा. हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचे स्वरूप मानले जाते. म्हणूनच तिच्या हाताने बनवलेले भोजन हे शुद्ध व पवित्र मानले जाते. असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात. शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाही. म्हणून शक्यतो भोजन घरामध्ये बनवलेले असावे. देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम. तर मित्रांनो, नैवेद्य अर्पण करतेवेळी 2 मिनिटे डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे की देवा, यथाशक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे. याचा तुम्ही स्वीकार करावा. देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यांच्या बाजूला एका पाण्याचा तांब्या भरून ठेवावा व त्या तांब्यावर एक छोटीशी प्लेट किंवा वाटी झाकण म्हणून ठेवावी, जेणेकरून त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी. हे पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृतासमान. ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका. ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा. देवांची पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते पाणी खूप पवित्र बनते. अशा पाण्याला आपण घरामध्ये वापरू शकतो. यामुळे अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात. सरतेशेवटी देवाला आवाहन करून म्हणावे, ज्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे. इहलोकाची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे. तुझ्या कृपा आशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्व उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला आपल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे. असा असतो नैवेद्य विधी. हे सर्व करतावेळी जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो. आपोआप आपल्याला सवय लागते. तो वेळ जरूर काढावा. देवाशी क्षणभर संवाद साधावा. आपल्या आप्त नातलंगाला आपण जसा प्रेमळ आग्रह करतो तसा देवाला आपण करावा आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी. आपल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला 2 वेळचे पोटभर जेवण मिळो अशी प्रार्थना करावी. मगच तो प्रसाद ग्रहण करावा. आपण जे खातो ते देवाच्या कृपेने म्हणून पहिला घास देवाला हे प्रेम समर्पण वृत्ती नैवेद्य विधीत आवश्यक असते. मग बघा देव जेवायला येतो की नाही.
कौन कहते हैं भगवान खाते नहीं, तुम शबरी के जैसे खिलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम। ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन करा। तसेच संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। बोला श्री स्वामी समर्थ।